जय मल्हार या मालिकेचा कालचा म्हणजेच 22 एप्रिल 2015चा एपिसोड पाहायचा राहिला असेल तर डोंट वरी, आम्ही तुम्हाला या एपिसोडचे सुपर फास्ट अपडेट्स देत आहोत। लतिका देवी म्हाळसाला सांगते की प्रधानजी चंदनपुरीला निघालेत। यावर लतिका शंका व्यक्त करते की प्रधानजी श्री खंडेराया आणि बानूच्या विवाहासाठी तर नाही निघाले। यावर देवी लतिकाला म्हणतात की ते माहित नाही, पण देवांचा वनवास आता संपत आलाय आणि ते आता मूळ रूपात आले की प्रधानजी त्यांना जेजुरीत घेऊन येतील। नंतर देवी म्हाळसा श्री खंडेरायांसाठी एक संदेश पत्र लिहितात। इथे देवी लक्ष्मी प्रधानजींना सुखरूप येण्यासाठी त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि लवकर या असंही म्हणतात। तेवढ्यात लतिका तेथे येते आणि प्रधानजींना देवी म्हाळसेचा निरोप देते। प्रधानजी चंदनपुरीला निघण्यापूर्वी देवी म्हाळसाची भेट घेतात। म्हाळसा देवी ते संदेशपत्र प्रधानजींना सुपूर्त करतात आणि श्री खंडेरायांना द्यायला सांगतात। दुसरीकडे नळदुर्गा राज्याची सम्राज्ञीची भक्ती पाहता देव खंडोबा प्रसन्न होतात आणि सम्राज्ञीला सांगतात की मी लवकरच तुला दर्शन देईन आणि माझा आणि बानूचा विवाह हा नळदुर्गात होईल। माझ्या भक्ताला प्रसन्न करण्यासाठी हे मंगल कार्य तेथे होईल। हा विवाह तुझ्या उपस्थितीत झाल्यामुळे अनेक शतकं तुझी आठवण राहील, अशा शब्दात देव मल्हार यांचा आवाज सम्राज्ञीला ऐकू येतो। सम्राज्ञी आनंदी होतात। आता उत्सुकता आहे ती श्री खंडेराया आणि बानूच्या विवाहाची। या मालिकेच्या पुढील अपडेट्स जाणून घ्या फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी ईशा केसकर उर्फ बाणाई। प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।